नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली एक नवीन बातमी, ज्याच्यामध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत एक जाहीर सूचना देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की महाबी नावाने ही सूचना तुमच्यासाठी निर्गमित करण्यात आली। आता त्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत तर प्रवेश परीक्षेसंदर्भातल्या सूचना आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की महाबी मग त्याच्यामध्ये BCAसाठी इथून पुढे किंवा BBAसाठी BAMS असेल किंवा BBM असेल यांच्यासाठी 2024ची जी CET परीक्षा आहे ती लागू होणार आहे। म्हणजे यापूर्वीच्या ज्या CET होत्या त्या काही ठराविक फॅकल्टीसाठी होत्या, पण इथून पुढे त्या अजून नवीन कोणकोणत्या फॅकल्टीसाठी अवेलेबल झालेल्या आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत व्हिडिओचे ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तर आपण या ठिकाणी बघूयात की शैक्षणिक वर्ष 2024-25 करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यांच्यामार्फत BC असेल, BBA असेल, BAMS त्याच्यानंतर BBM असेल या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता घेण्यात येणाऱ्या महाबी मग ही जी परीक्षा आहे CET परीक्षा 2024 या संदर्भातली ही सूचना आहे। ती नेमकी काय आहे बघा। शैक्षणिक वर्ष 2024-25 करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे BBA असेल, त्याच्यानंतर BC आहे, BAMS आहे, BBM आहे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता घेण्यात येणाऱ्या ही जी CET आहे 2024 ही सामायिक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील प्रवेश केंद्रावरती घेण्यात येणार आहे। सदर सामायिक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी पुढील प्रमाणे मुदत देण्यात आलेली आहे। तर ही मुदत लक्षात ठेवा, काही मी इथं संकेतस्थळ पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तपशील जो आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। आता तो तपशील तुम्ही बघू शकता की नोंदणी कालावधी जो आहे तो 21/3/2024 पासून ते 11/4/2024 पर्यंत दिलेला आहे। तर सदर सामायिक प्रवेश परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे माहिती पुस्तिका त्या साईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे या संदर्भातल्या ज्या काही सगळ्या इतर सूचना असतील तुम्ही त्या साईटवरती जाऊन चेक करू शकता। त्यामुळे अलर्ट राहा। फक्त आता CET परीक्षा जी आहे CET एक्झाम फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल पुरतं मर्यादित न राहता याही वरील अभ्यासक्रमासाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। त्यामुळं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की त्यांनी साईटवरती जा आणि तिथं जाऊन ज्या काही सूचना आहेत संबंधित त्या सूचना नीट वाचा। फॉर्म लगेचच तुम्ही फिलअप करा आणि वर दिलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात सध्या तरी CET एक्झाम लागू होत आहेत। बाकी इतर जे काही पदवी आणि पदव्युत्तर जे काही शिक्षण आहे लँग्वेज संदर्भातलं त्या संदर्भात काही अजून कुठल्याही सूचना आलेल्या नाही आहेत। त्यामुळं त्याही जर लवकरच आल्या तर मी चॅनलवरती नक्कीच मी अपलोड करेन। तर मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। जर समजला असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।